Good morning to one and all. I'm your assistant professor, Mrs. Supriya Misal. जस्ट लास्ट प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ड्रग रेजिस्टन्स ही कन्सेप्ट बघितली, त्याची डेफिनेशन बघितली, त्याचबरोबर ड्रग रेजिस्टन्सचे रिझन्स बघितले. त्या रिझन्समध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑन म्युटेशन, जीन ट्रान्सफर, phenotypic change, personal behavior, inexact diagnosis, इनकॉर्पोरेट यूज, ॲग्रिकल्चरल यूज, हे सगळे रिझन्स आहेत रिस्पॉन्सिबल फॉर द ड्रग रेजिस्टन्स. तर नेक्स्ट आपल्या सिलेबसमधला एक पॉईंट आहे ड्रग रेजिस्टन्सशी रिलेटेड, तो म्हणजे मेकॅनिझम ऑफ ड्रग रेजिस्टन्स. ओके, तर या लेक्चर्समध्ये आपण मेकॅनिझम ऑफ ड्रग रेजिस्टन्स हा पॉईंट बघायचा आहे. तर काही अँटीबायोटिक्सचे किंवा अँटीमायक्रोबियल एजंट्सचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याच्या थ्रू आपण मेकॅनिझम बघायचं की ड्रग रेजिस्टन्स पर्टिक्युलर ड्रग्स त्या इन्फेक्शनच्या किंवा त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट रेजिस्ट का होतात, कारण किंवा त्याचे एक्झॅक्ट डिझाईन्स रिझल्ट्स आपल्याला त्या ड्रगचे त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट का मिळत नाहीत, तर ते मेकॅनिझम आपल्याला या लेक्चर्समध्ये बघायचं आहे. तर आपली फर्स्ट स्लाइड आहे. ऑर्गॅनिझम्स डेव्हलप रेझिस्टन्स बाय डिफरंट मेकॅनिझम विच इन्व्हॉल्व्स. ऑर्गॅनिझम आहे, डिफरंट टाईपचे मेकॅनिझम्स काय करतात, डेव्हलप करतात, त्याच्या थ्रू तो ड्रग्सशी रेजिस्ट होईल किंवा ड्रग्ससोबत काय होईल, तो ड्रग्सचा कोणताही इम्पॅक्ट त्या पॅथोजन्सवरती होणार नाही. ओके, तर फर्स्ट आहे देर आर 7 mechanisms in drug resistance. First is a blocking of drug transport or by preventing entry of drug. फर्स्ट जे मेकॅनिझम आहे ते म्हणजे ब्लॉक, ड्रग ट्रान्सपोर्ट होऊ द्यायचं नाही, किंवा जो पॅथोजेन ज्या एरियामध्ये आपल्या बॉडीमध्ये, ज्या पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये किंवा ज्या पर्टिक्युलर स्पेसिफिक एरियामध्ये जो तो पॅथोजन आहे, त्या पॅथोजनपर्यंत जो ड्रग आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केलेला आहे, तो ड्रग तिथंपर्यंत जाऊ द्यायचं नाही किंवा ब्लॉक करण्याचं काम हे मेकॅनिझम, हे ड्रग रेजिस्टन्सच्या पाठीमागे हे एक मेकॅनिझम आहे. तर यामध्ये आपण बघूया, मोस्ट ऑफ द ड्रग्स हॅव टू बी ट्रान्सपोर्टेड इन टू द सायटोप्लाझम for their actions. So many change in permeability of cell membrane make the organism resist. Many gram-negative bacteria are unaffected by penicillin G because it cannot penetrate the envelope outer membrane. असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या स्पेसीज आहेत, त्यांची त्या स्पेसीजची किंवा त्या पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमची सेल मेम्ब्रेन इतकी स्ट्रॉंग असते की त्या सेल मेम्ब्रेनमध्ये आपण जे ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केलेलं आहे ते फॉर द प्रिव्हेन्शन ऑर कंट्रोल ऑफ पर्टिक्युलर टाईप्स ऑफ पॅथोजेन्स विच आर एंटर इन अवर बॉडी, तर त्याचं जे सेल मेम्ब्रेन असणार आहे, त्या सेलचं किंवा त्या पॅथोजनचं जे सेल मेम्ब्रेन असतं इतकं हार्ड असतं, किंवा परमिएबिलिटी किंवा सेल मेम्ब्रेनची परमिएबिलिटी म्हणजेच काय, कोणतंही ड्रग्ज इझिली त्या सेल मेम्ब्रेनला ब्रेक करून एंटर होणार नाही किंवा पेनिट्रेट त्या सेल मेम्ब्रेनमध्ये ड्रग्ज होणार नाही, म्हणजेच काय होणार आहे, तर ब्लॉक होईल. तर हे एक मेकॅनिझम आहे. असे काही ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियल स्पेसीज आहेत की तिथं पेनिसिलिन जीचा कोणताही प्रकारचा इम्पॅक्ट जो आहे तो पॅथोजन्सवरती होत नाही, कारण पॅथोजन काय करतो की त्याचं जे सेल मेम्ब्रेनची जी परमिएबिलिटी आहे तो तिथं कंटिन्युअसली चेंज करतो, त्याच्यामुळं ड्रग काय होणार नाही, पेनिट्रेट होणार नाही. नेक्स्ट पॉईंट आहे, Mycobacteria resist many drugs because of high content of mycolic acids in complex lipid bilayer outside their peptidoglycan. This layer is impermeable to most drugs. म्हणजेच काय, सेल मेम्ब्रेन, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आपल्याला माहिती आहे. तर हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस काय करतो, ड्रग मेनी
ड्रग्ससोबत काय करणार आहे, डिफरंट टाईपचे जे ड्रग्ज आहेत त्याच्यावरती काम करणार आहे. तर त्या ड्रग्स हा मायकोबॅक्टेरिया काय करणार आहे, की हाय कंटेंट ऑफ मायकॉलिक ॲसिड्स तिथं प्रोड्यूस करतो आणि हा मायकॉलिक ॲसिड्स सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असणार आहे किंवा कॉम्प्लेक्स लिपिड पेप्टाइडोग्लायकन माहिती आहे आपल्याला. पेप्टाइडोग्लायकन कुठं असणार आहे, तर सेल मेम्ब्रेनमध्ये, बॅक्टेरियल सेलच्या सेल मेम्ब्रेनमध्ये हा पेप्टाइडोग्लायकन असणार आहे आणि या पेप्टाइडोग्लायकनमध्ये लिपिड्स असतात. आपल्याला माहिती आहे हेड आणि टेल, हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक, राईट. त्याचबरोबर हा लिपिडमध्ये काय असणार आहे, तर मायकॉलिक ॲसिड्स ते हाय कंटेंटमध्ये प्रोड्यूस केलेला मायकोबॅक्टेरियमनी तयार केलेला मायकॉलिक ॲसिड्स हा लिपिड लेअरसोबत काय होणार आहेत, कंबाईन होतो किंवा बाइंड होतो आणि हा तिथं काय होणार आहे, कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे किंवा पेप्टाइड ग्लायकन जो आहे तो स्ट्रॉंग होणार आहे त्या मायकोबॅक्टेरियमचा आणि त्याचा जो सेल मेम्ब्रेन आहे ते इम्परमिएबल होतो फॉर द मोस्ट ड्रग्स टू पेनिट्रेट इनसाइड द सेल. सो हे एक रिझन आहे, हे मेकॅनिझम आहे ड्रग रेजिस्टन्ससाठी किंवा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस काय होणार आहे, जर ड्रग्ज त्याच्या सेल मेम्ब्रेनमधून त्याच्या सेलमध्ये एंटर नाहीच झालं तर ऑब्विसली सेल मेम्ब्रेनवरती त्या ड्रगचा जर इफेक्ट नाही झाला तर तो पॅथोजन ॲज इट इज त्या बॉडीमध्ये किंवा पेशंटच्या बॉडीमध्ये ॲज इट इज तो सर्वाईव्ह होणार आहे आणि मोर अँड मोर इन्फेक्शन तिथं त्या बॉडीला, त्या इंडिव्हिज्युअल्सला तो कॉज करणार आहे. नेक्स्ट आहे सम ऑर्गॅनिझम्स फॉर एक्झाम्पल स्टॅफ्लोकोकस ऑरियस प्रोड्युसेस प्रोटीन टेट protein which is plasmid coded. This protein binds to the receptor site of tetracycline and block the transport of tetracycline. ओके. स्टॅप्लोकोकस ऑरियस आपल्याला माहिती आहे की स्किन इन्फेक्ट करणारा किंवा स्किन इन्फेक्शन्स कॉज करणारा हा स्टॅप्लोकोकस ऑरियस आहे. तो काय करतो की टेट प्रोटीन आहे तो प्रोड्यूस करतो. हे प्रोटीन काय करतं की प्लाझमिडला कोड करतं आणि हे प्रोटीन किंवा टी प्रोटीन काय करतं, रिसेप्टर साईट टेट्रासायक्लिन ड्रग जे आहे त्या टेट्रासायक्लिन ड्रगच्या रिसेप्टर्सला जाऊन काय होतो, बाइंड होतो आणि तिथं त्याचं जे ट्रान्सपोर्ट असणार आहे कोणाचं, तर ह्या टेट्रासायक्लिनचं ट्रान्सपोर्ट तिथं हे टेट्रासायक्लिनचं ट्रान्सपोर्ट काय होतं, प्रिव्हेंट होतं किंवा स्टॉप होतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल, जसं की आपण एक बॅक्टेरियल सेल कन्सिडर करूया. ही एक बॅक्टेरियल सेल आहे, ओके. आणि हा एक टेट्रासायक्लिनचा एक मॉलिक्यूल आहे आणि बॅक्टेरियल सेल काय करते की टी प्रोटीन प्रोड्यूस करते आणि हे टी प्रोटीन जाऊन कुठं बाइंड होणार आहे की टेट्रासायक्लिन्सला जे रिसेप्टर साईट प्रेझेंट असते, टेट्रासायक्लिनला जो रिसेप्टर साईट प्रेझेंट असते त्या रिसेप्टर साईटला जाऊन बॅक्टेरियाने प्रोड्यूस केलेलं टी प्रोटीन जाऊन काय होते, बाइंड होते. त्याच्यामुळं काय होतं, इथंच येऊन बाइंड झाल्यामुळं काय होणार आहे की टेट्रासायक्लिनचं जे ट्रान्सपोर्ट आहे सेलपर्यंत ते काय होणार नाही किंवा तिथे प्रिव्हेंट होणार किंवा ब्लॉक होणार. त्याच्यामुळं टेट्रासायक्लिनची जी ॲक्शन किंवा होणं गरजेचं आहे बॉडीमध्ये गेल्यानंतर, तर काय होणार नाही, ती होणार नाही आणि ऑब्व्हियसली काय होणार आहे, तर स्टॅप्लोकोकस ऑरियस त्या ड्रग्सच्या अगेन्स्ट रेजिस्ट होणार आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे बाय पंपिंग द ड्रग्स आउट ऑफ द सेल्स. आता यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, सम पॅथोजन्स हॅव प्लाझ्मा मेम्ब्रेन translocases often called efflux pumps that expels drugs because they are relatively non-specific and can pump many different types of drugs out of the cells, often are called multi-drug resistance pumps. म्हणजेच काय की काही असे पॅथोजेन्स आहेत, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स काही असे आहेत की त्यांचं प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते ट्रान्सक्लोसेस फॉर्ममध्ये असतं. म्हणजेच काय की जरी ड्रग्ज त्यांच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत ड्रग्ज आला असेल तरी देखील ते प्लाझ्मा मेम्ब्रेन इतकं स्ट्रॉंग किंवा हार्ड असतं की त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतं, पंप करतं, ढकलतं परत आउट ऑफ द सेल्स.
ड्रग्सला काय करतं, ढकलून टाकतं आउट ऑफ द सेल्स आणि त्याच्यामुळं तो पॅथोजन आहे त्या ड्रग्सच्या अगेन्स्ट किंवा त्या ड्रग्सची ॲक्शन त्या पॅथोजन्सवरती होत नाही आणि तरी देखील आणि या रिझनमुळं किंवा या मेकॅनिझममुळं काय होणार आहे, तो पॅथोजन्स तिथं सर्वाईव्ह होणार आहे आपल्या बॉडीमध्ये. ओके, काय सांगितलं की पॅथोजेनिक जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो ट्रान्सक्लोसेस फॉर्ममध्ये असल्यामुळं की ड्रग्ज त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत आल्यानंतर देखील प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतो की पंप करतो किंवा त्या ड्रग्सला ढकलून टाकतो आउट ऑफ द सेल्स. त्यामुळे डिझायर्ड ॲक्शन जी असते ड्रग्सची ती होत नाही. त्यामुळं तो ड्रग्स किंवा त्या ड्रगच्या अगेन्स्ट तो पॅथोजन्स काय होणार आहे तर रेजिस्ट होत जाणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मेनी आर ड्रग्स एंटर द सेल ॲज अ ड्रग लिव्ज. ड्रग्स जरी सेलमध्ये एंटर झाले तरी देखील काय होणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे आउट ऑफ द सेल्स जाणार आहे. त्याच्यामुळे ड्रग्स इथं त्या सेलला सोडून जाणार आहेत. ओके, नेक्स्ट सच सिस्टीम्स आर प्रेझेंट इन कोलाय. तर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन्स ड्रग्स पंप करण्याचे जे मेकॅनिझम्स आहे तर कोलायमध्ये शिडोमोनास एरोजनचा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, स्टॅफिलोकोकस ऑरियस. तर ह्या पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये हे बाय पंपिंग द ड्रग्स आउट ऑफ द सेल्स हे एक मेकॅनिझम आहे. त्यामुळे देखील डिझायर्ड्स टाईपचे जे ड्रग्ज आहेत ह्या पॅथोजन्सवरती ॲक्ट होणारे जे ड्रग्ज आहेत ते काय होणार नाहीत, त्या पॅथोजन्सवरती ॲक्ट होणार नाहीत किंवा ते पॅथोजन्स किल होणार नाहीत आणि इन्फेक्शन प्रिव्हेंट होणार नाही. ओके, तर हे एक मेकॅनिझम आहे. जस्ट आपण बाय ब्लॉकिंग ऑफ ड्रग्स ट्रान्सपोर्ट एक बघितलं मेकॅनिझम. नेक्स्ट बघितलं बाय पंपिंग द ड्रग्स आउट ऑफ द सेल्स. बाय पंपिंग म्हणजेच काय, ड्रग्सला प्लाझ्मा मेम्ब्रेन पर्यंत आल्यानंतर परत काय केलं जातं, ढकललं जातं आउट ऑफ द सेल्स. त्यामुळे ड्रग्स तिथं काय होणार आहे त्या सेलमधून किंवा त्या पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती ॲक्ट होणार नाही किंवा सेल तिथं डिस्ट्रॉय होणार नाही. ओके, नेक्स्ट आहे अल्टरेशन ऑफ टार्गेट साईट. हे एक इम्पॉर्टंट मेकॅनिझम आहे ड्रग रेजिस्टन्समध्ये. तर each drugs have got a specific target site on the organisms and hence organisms are sensitive to drugs. If that target site is altered, the organisms become resistance to that drugs. Okay, first upon streptomycin's resistance. The target site of streptomycin is eastern protein of 30th subunit of ribosomes. In some ribosomes, eastern proteins get altered due to mutations in gene coding for eastern protein, which make the organisms resist to the streptomycin. ओके, आता अल्टरेशन ऑफ टार्गेट साईटमध्ये काय सांगितले की जो स्पेसिफिक डिझाईन केलेला जो अँटीमायक्रोबियल एजंट किंवा जो ड्रग आहे तो ड्रग्स पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती ॲक्ट होण्यासाठी एक स्पेसिफिक काय असणार आहे, टार्गेट साईट असणार आहे. त्या टार्गेट साईटला जाऊन हा जर ड्रग जाऊन बाइंड झाला तर काय होऊ शकतं की ती पॅथोजेनिक सेल काय होणार आहे, डिस्ट्रॉय होते किंवा किल होते. जर ह्या टार्गेट साईटमध्ये पॅथोजन्सवरती प्रेझेंट असलेली जी टार्गेट साईट आहे अँटीबॉडीला बाइंड होणारी, ती टार्गेट साईट जर अल्टर झाली किंवा म्युटेशन्समुळं किंवा अजून कोणत्या रिझन्समुळं जर ह्या टार्गेट साईटमध्ये जर अल्टरेशन आलं तर काय होणार नाही की त्या टार्गेट साईटचं जी रिॲक्शन असणार आहे अँटीबॉडी सोबत किंवा ड्रग्स बरोबर ती होणार नाही. कारण का, अल्टर झाले त्याच्यामुळे त्यामध्ये काहीतरी केमिकली चेंजेस झालेले असणार आहेत. त्यामुळं टाईटली बाइंड होणार नाही ड्रग्स सोबत आणि त्याची ॲक्शन आहे ड्रगची त्या सेलवरती होणार नाही. तर काही एक्झाम्पल्स दिलेत तिथं. स्ट्रेप्टोमायसिन रेझिस्टन्स का असणार आहे
तर स्ट्रेप्टोमायसिन्स पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती ॲक्ट होण्यासाठी टार्गेट साईट आहे, ती म्हणजे 30S सब युनिटमधला एस10 प्रोटीन. 30S सब युनिट आता हे कुठून आलं, तर 30S आपल्याला माहिती आहे प्रोकॅरियोट्समध्ये 80S रायबोझोम्स असतात. ओके, तर त्यांच्यामध्ये 2 युनिट्स असतात, एक 50S आणि तर एसचा लॉंग फॉर्म काय आहे, सेवबर्ग. ओके, तर ह्या 50S आणि 30S असे 2 सब युनिट्स असतात. तर त्या 30S सब युनिट रायबोझोम्समध्ये हा एस्टर्न प्रोटीन काय करणार, की हा एस्टर्न प्रोटीन अँटीबॉडीला जाऊन बाइंड होणार आणि तिची जी त्या ड्रगची जी ॲक्शन असणार आहे किंवा त्या ड्रगचा जो इम्पॅक्ट असणार आहे तो पॅथोजेनिक सेलवरती होतो. आता जर एस्टर्न प्रोटीन ही जर टार्गेट साईट अल्टर झाली, जे स्पेसिफिक म्युटेशनमुळं किंवा म्युटेशन झाल्यामुळं जर अल्टर झाली, तर काय होणार नाही, ही टार्गेट साईट जाऊन बाइंड होणार नाही ड्रग्जला. त्यामुळे स्ट्रेप्टोमायसिनची ॲक्शन जी आहे त्या पॅथोजेनिक सेलवरती ती होणार नाही आणि ऑब्व्हियसली तो ऑर्गॅनिझम त्या ड्रग्स स्ट्रेप्टोमायसिनच्या अगेन्स्ट रेजिस्ट होणार आहे. ओके, आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. नेक्स्ट अँटीबायोटिक्स आहे इरिथ्रोमायसिन अँड लिनोमायसिन. आता यांची ॲक्शन टार्गेट साईट कोणती आहे, इट ॲक्ट्स ऑन प्रोटीन सिंथेसिस, इट बाइंड्स 23S rRNA of 50S subunits of ribosomes or inhibit protein synthesis. हां, ओके. आता काय सांगली, इरिथ्रोमायसिन आणि लिनोमायसिन्स हे ड्रग्ज आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, आपल्याला माहिती आहेत. ओके, आता ह्यांची टार्गेट साईट किंवा यांचं मोड ऑफ ॲक्शन कशावरती असणार आहे, तर सेलचं पॅथोजेनिक सेलचं प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करण्याचं काम ह्या लिनोमायसिन आणि इरिथ्रोमायसिन्स अँटीबायोटिक्सचं आहे. ओके, आता ह्या दोन्ही अँटीबायोटिक्सचे टार्गेट साईट कुठली असणार आहे, तर 20S rRNA, 50S, जसं आपण स्ट्रेप्टोमायसिनमध्ये बघितले की 30S सब युनिटमधला एस्टर्न प्रोटीन ही टार्गेट साईट आहे स्ट्रेप्टोमायसिनची. सेम लिनोमायसिन आणि इरिथ्रोमायसिनची टार्गेट साईट आहे 50S सब युनिट ऑफ रायबोझोम्समधली जी 23S rRNA म्हणूया आपण, रायबोझोमल RNA. तर ही जी टार्गेट साईट आहे ती काय होणार आहे, अल्टर होते आणि तिथं प्रोटीन सिंथेसिस इनिबिट होतं. ओके, प्रोटीन रायबोझोम्स लक्षात आलं का, की लिनोमायसिन आणि इरिथ्रोमायसिनची मोड ऑफ ॲक्शन आहे ती पॅथोजेनिक सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करण्याचं काम करते. ओके, तर आणि त्यांची टार्गेट साईट आहे ह्या दोन्ही अँटीबायोटिक्सची, तर 50S सब युनिट रायबोझोम्स जो आहे त्या 50S सब युनिटमधला 23S rRNA जो आहे रायबोझोमल RNA ही टार्गेट साईट आहे. जर ह्या टार्गेट साईटला येऊन ह्या टार्गेट साईटमध्ये जर अल्ट्रेशन आलं तर काय होणार आहे, ऑब्व्हियसली की प्रोटीन सिंथेसिस त्या सेलचं, त्या पॅथोजेनिक सेलचं इनिबिट होणार आहे, राईट. इन केस ऑफ स्टेप्टोकोकाय plasmid coded enzyme methylase carry out dimethylations of two specific adenine residues of 23S rRNA of 50S subunits, thus making the cells resist towards these cells. आता हे 23S rRNA काय होणार आहे, की तिथं मिथायलेज एन्झाईममुळं काय होईल, की कॅरी आउट डायमिथायलेशन ऑफ टू स्पेसिफिक ॲडेनिन रेसिड्यूज, तिथं मिथायलेशन कॅरी आउट होतं आणि ह्या 23S rRNAमध्ये अल्ट्रेशन होतं आणि हा लिनोमायसिन किंवा इरिथ्रोमायसिन अँटीबायोटिक्स जे आहेत त्यांना टार्गेट साईट एक्झॅक्ट तिथं मिळत नाही, अवेलेबल होत नाही. त्यामुळं तो पॅथोजन काय होतं किंवा ड्रगची जी मोर प्रिसाईज जी ॲक्शन असणार आहे ती होणार नाही त्या पॅथोजन्सवरती आणि ॲज इट इज तो मायक्रो ऑर्गॅनिझम, तो पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये सर्वाईव्ह होणार आहे, त्याचं इन्फेक्शन तो कॅरी करणार आहे. ओके, तर हे थर्ड मेकॅनिझम आहे अल्ट्रेशन ऑफ टार्गेट साईट. फर्स्ट बघितले बाय ब्लॉकिंग ऑफ ड्रग्स ट्रान्सपोर्ट, नेक्स्ट बघितले बाय पंपिंग द ड्रग्स आउट ऑफ द सेल्स,
नेक्स्ट थर्ड बघितलं जस्ट अल्टरेशन ऑफ टार्गेट साईट. नेक्स्ट आहे टार्गेट साईटमध्येच थर्ड एक्झाम्पल आहे व्हॅनोमायसिन. तर व्हॅनकोमायसिन. Enterococci become resist to vancomycin by changing the terminal D-alanine in their peptidoglycan to a D-alanine, thus drastically reduce antibiotic binding. ओके. आता व्हॅनकोमायसिनची टार्गेट साईट आहे एंटरोकोकायमध्ये, ती आहे टर्मिनल डी अलेनाइन आहे. त्याच्यामध्ये काय होतं, टर्मिनल डी अलेनाइन इन देअर पेप्टाइड ग्लायकन टू डी अलेनाइन. त्याच्यामध्ये टार्गेट साईटमध्ये काय होतं, अल्ट्रेशन होणार आहे व्हॅनकोमायसिन या अँटीबायोटिक्सला एंटरकोकायवरती ॲक्ट होण्यासाठीची टार्गेट साईट आहे टर्मिनल डी अलेनाइन. पेप्टाइड ग्लायकन म्हणजे कुठं असणार आहे, तर सेल मेम्ब्रेनमध्ये असणार आहे हा पेप्टाइड ग्लायकन. आणि सेल मेम्ब्रेनमध्ये पेप्टाइड ग्लायकनमध्ये टर्मिनल डी अलेनाइन ही टार्गेट साईट असणार आहे व्हॅनकोमायसिनची. आणि यामध्ये अल्ट्रेशन आल्यामुळे व्हॅनकोमायसिन काय होणार आहे, तिथं बाइंड होणार नाही, ॲक्ट होणार नाही किंवा डिझायर्ड रिझल्ट मिळणार नाहीत अँटीबायोटिक्सचे. म्हणजेच इनडायरेक्टली काय सांगता येईल आपल्याला की एंटरोकोकाय तिथं त्या व्हॅनकोमायसिनला रेजिस्ट होणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे रिफॅम्पिन. आता रिफॅम्पिनमध्ये काय सांगितले, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस बिकम्स रेजिस्टन्स to the beta subunit of its RNA polymerase, due to which rifampin cannot bind to the mutant RNA polymerase and block the initiation of transcription. Okay. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसवरती रिफॅम्पिन काय आहे, ॲक्टिव्ह किंवा इफेक्टिव्ह अँटीबायोटिक्स आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस म्हणजेच काय, TB कॉज करणारा पॅथोजन आहे हा. आणि याच्यासाठी बिकम रेजिस्ट टू द बीटा सब युनिट ऑफ RNA, म्हणजेच काय, बीटा सब युनिट ऑफ RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे. हे एन्झाईम काय होणार आहे की म्युटेशन झाल्यामुळं काय होणार आहे, म्युटेशन झाल्यामुळं किंवा अल्ट्रेशन झाल्यामुळं रिफॅम्पिन त्या RNA पॉलिमरेजला जाऊन बाइंड होत नाही. RNA पॉलिमरेज कुठं पार्टिसिपेट्स होणार आहे, तर ट्रान्स्क्रिप्शनमध्ये. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजेच कुठली प्रोसेस असणार आहे, तर प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस असणार आहे. आता प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस ज्यावेळी सुरू असते त्यावेळी RNA पॉलिमरेजचा तिथं काय असणार आहे, इम्पॉर्टंट रोल असणार आहे. आणि हा इम्पॉर्टंट रोल RNA पॉलिमरेज वर्क करत असताना जर म्युटेशन झालं तर रिफॅम्पिन जो अँटीबायोटिक्स आहे RNA पॉलिमरेजला बाइंड होण्यासाठी, तो किंवा टार्गेट साईट जी असणार आहे त्या म्युटंट RNAला काय होत नाही, रिफॅम्पिन अँटीबायोटिक्स बाइंड होत नाही. आणि बाइंड न झाल्यामुळं तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस त्या रिफॅम्पिन अँटीबायोटिक्सला रेजिस्ट होतो किंवा त्याच्या ॲक्शनमुळं त्याची ॲक्शन न झाल्यामुळे तो डिस्ट्रॉय होत नाही. तर असे हे 4 एक्झाम्पल्स बघितले आपण. फर्स्ट आपण एक्झाम्पल्स बघितले ते स्ट्रेप्टोमायसिन्स रेजिस्टन्स बघितले. नेक्स्ट एरिथ्रोमायसिन्स आणि लिनोमायसिन्स एक्झाम्पल बघितलं. थर्ड एक्झाम्पल व्हॅनकोमायसिन बघितलं आणि लास्ट बघितलं रिफॅम्पिन. ओके. तर हे 4 डिफरंट टाईप्सचे अँटीबायोटिक्स आहेत. त्यांची टार्गेट साईट्स कोणती आहेत ती लक्षात ठेवा किंवा त्यांचं पॅथोजेनिक कोणत्या पॅथोजनवरती त्या ॲक्ट होतात ते लक्षात ठेवा. नेक्स्ट मेकॅनिझम आहे inactivations or detoxifications of drugs. Many bacterial pathogens resist attack by inactivating drugs through chemical modifications. In this, specific enzymes is synthesized by the organisms which inactive the drugs. For example, first आहे hydrolysis of the beta-lactam ring of many penicillin by the enzymes penicillinase. Gonorrhea and Staphylococcus aureus is resistant to penicillin due to production of beta-lactamase. आता इनॲक्टिव्हेशन्स म्हणजेच काय, जरी अँटीबायोटिक्स सेलमध्ये एंटर झालं, काय सांगितलं मी,
की जरी अँटीबायोटिक सेलमध्ये एंटर झाले तरी देखील काय होणार नाही, पॅथोजेनिक सेल काय होणार नाही, सॉरी, पॅथोजेनिक सेलवरती काय होणार नाही, पॅथोजेनिक सेल स्वतःमध्ये केमिकल चेंजेस करून आणते आणि ह्या केमिकल चेंजेसमुळे काय होतं, जरी ड्रग सेलमध्ये एंटर झाला असेल तरी देखील काय होणार नाही, तरी देखील त्या ड्रगची ॲक्शन जी आहे ती होणार नाही. काय सांगितलं की अँटीबायोटिक्स किंवा ड्रग्स पॅथोजेनिक सेलमध्ये एंटर झालं असेल तरी देखील ती पॅथोजेनिक सेल काय करते, स्वतःमध्ये असे केमिकल चेंजेस करून घेते जेणेकरून त्या ड्रगची ॲक्शन त्या सेलवरती होणार नाही. ओके, म्हणजेच काय, इनॲक्टिवेट करतात. ते ड्रग एंटर झाल्यानंतर केमिकल चेंजेस स्वतःमध्ये चेंजेस करून घेते, त्याच्यामुळं ड्रग्ज ॲक्टिवेट होत नाही किंवा ड्रगची ॲक्शन होत नाही किंवा ड्रग इनॲक्टिवेट फॉर्ममध्ये जातं. ओके, किंवा डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग होतं. त्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेत, हायड्रोलिसिस ऑफ बीटा लॅक्टम रिंग्स ऑफ मेनी पेनिसिलिन. पेनिसिलिन ॲक्ट होण्यासाठी जे पेनिसिलिनचे एन्झाईम्स असणार आहेत ते काय होणार आहे, बीटा लॅक्टम रिंगमुळे चेंज होणार आहे किंवा हायड्रोलिसिस होणार आहे. त्यामुळं स्टॅफिलोकोकस ऑरियस किंवा गोनोरिया या पॅथोजन्समध्ये हे पेनिसिलिन ॲक्ट होणार नाही ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ बीटा लॅक्टमेज. पेनिसिलिनेज एन्झाईम रिप्लेस होणार आणि तिथं बीटा लॅक्टमेज काय होणार आहे, एन्झाईम प्रोडक्शन होणार आहे, त्याच्यामुळं पेनिसिलिनचे ॲक्शन होणार नाही. नेक्स्ट आहे क्लोराम्फेनिकॉल. सम ऑर्गॅनिझम सिंथेसाइज प्लाझमिड्स कोडेड एन्झाईम्स acyl transferase which acetylate hydroxyl groups of chloramphenicol. एक्सक्यूज मी. तर क्लोराम्फेनिकॉल अमायनो ग्लायकोसाइड्स ह्या अँटीबायोटिक्सची इनॲक्टिवेट कसं होणार आहेत, कारण मोर कॉमन मेकॅनिझम काय आहे ह्या मेकॅनिझमचं फोर्थ इनॲक्टिवेशन्समध्ये, जरी पॅथोजेनिक सेल्समध्ये ड्रग्ज अँटीबायोटिक्स एंटर झाले तरी देखील पॅथोजन सेल स्वतःमध्ये असं केमिकली चेंजेस काहीतरी करून घेते जेणेकरून तो ड्रग्ज एंटर झालेला ड्रग इनॲक्टिवेट होईल किंवा त्याची ॲक्शन त्या सेलवरती होणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोलिसिस ऑफ बीटा लॅक्टम रिंग्स बघितलं. पेनिसिलिनमध्ये बीटा लॅक्टम रिंग्स प्रेझेंट आहेत, आपल्याला माहिती आहे स्ट्रक्चर, केमिकल स्ट्रक्चर्स आपण बघितलं. तर पेनिसिलिन अँटीबायोटिक्स ॲक्ट होण्यासाठी पेनिसिलिन एन्झाईम्स रिक्वायर्ड असणार आहे आणि ह्या बीटा लॅक्टम काय करणार आहे की पेनिसिलिन एन्झाईम्स प्रोड्यूस करणं सोडून बीटा लॅक्टमेज एन्झाईम प्रोड्यूस करते आणि ह्या बीटा लॅक्टमेज एन्झाईम प्रोडक्शन झाल्यामुळं पेनिसिलिनचे ॲक्शन तिथं होणार नाही आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, सेल डिस्ट्रॉय होणार नाही, सेल ॲज इट इज तिथं सर्वाइव्ह होणार आहे, पॅथोजेनिक सेल. ओके, त्याच पद्धतीचं क्लोराम्फेनिकॉल एक्झाम्पल सांगितले, अमायनो ग्लायकोसाइडचे एक्झाम्पल सांगितलेलं आहे. नेक्स्ट मेकॅनिझम बघूया आपण, मेटाबॉलिक बायपास. तर मेटाबॉलिक बायपासमध्ये काय सांगितले, इन दिस मेकॅनिझम द मेटाबॉलिक स्टेप्स विच इज इनिबिटेड बाय अ स्पेसिफिक ड्रग्ज इज अल्टर्ड or bypass replaced which makes the organisms resist to that drugs. For example, sulfonamide resistance. In case of folic acid synthesis, sulfonamide act as a structural analog of para-amino benzoic acid and the cycles or pathway of folic acid synthesis. But in some organisms, the altered enzymes is produced which specifically bind with para-amino benzoic ॲसिड्स अँड नॉट विथ सल्फोनामाइड. आता काय सांगितले की मेटाबॉलिक बायपास, ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स सुरू असतात सेलमध्ये, आता इथं सेल कोणती आपण कन्सिडर करायची आहे तर पॅथोजेनिक सेल्समध्ये जे मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे एनर्जी तयार करण्याचं जे मेटाबॉलिक प्रोसेस असणार आहे त्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये अशा कोणत्या तरी एका स्पेसिफिक मॉलिक्युलला जाऊन काय होते,
हे अँटिबायोटिक्स काय होणार आहेत, बाइंड होणार आहेत. त्याच्यामुळे हे मेटाबॉलिक सिंथेसिस जर स्टॉप झालं तर ऑब्व्हियसली एनर्जीचं प्रोडक्शन स्टॉप होणार आहे. एनर्जी प्रोडक्शन स्टॉप झाल्यामुळं तिथं सेलला एनर्जी मिळणार नाही फर्दर सर्वाइव्ह आणि सेल तिथं डिस्ट्रॉय होणार. ओके, तर असे हे मेकॅनिझम आहे. तर सल्फोनामाइडच्या एक्झाम्पल्समध्ये काय सांगितले की फोलिक ॲसिड सिंथेसिसचं जे मेटाबॉलिक सिंथेसिसची जी प्रोसेस आहे, तर ह्या मेटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये सल्फोनामाइड ॲक्ट होण्यासाठी ॲनालॉग कोणता असणार आहे, तर पॅराअमायनो बेन्झोइक ॲसिड्स. फॉलिक ॲसिड सिंथेसिस प्रोसेसमध्ये जो पॅराअमायनो बेन्झोइक ॲसिडचा जो मॉलिक्यूल असणार आहे, त्या मॉलिक्यूलला जाऊन हा सल्फोनामाइड बाइंड होतो. स्ट्रक्चरली ॲनालॉग आहे. तर याला जाऊन बाइंड झाला पाबाला, तर काय होईल, तर हा फॉलिक ॲसिड सिंथेसिसची प्रोसेस किंवा पाथवे काय होणार आहे, स्टॉप होईल, इनिबिट होईल आणि इनिबिट झालं की सेल तिथं डिस्ट्रॉय होईल. आता काही वेळेला काय होतं की बट इन सम ऑर्गॅनिझम्स अल्टर्ड एन्झाईम्स इन प्रोड्यूस्ड विच स्पेसिफिकली बाइंड टू पॅरामायनो बेन्झोइक ॲसिड्स. काही एन्झाईम्स असे अल्टर्ड होतात किंवा अल्टर्ड एन्झाईम्स इथं प्रोड्यूस होतात. त्यामुळं काय होतं की हे पॅरामायनो बेन्झोइक ॲसिड्स आहेत ते स्पेशली बाइंड होत नाहीत सल्फोनामाइड सोबत आणि त्यामुळं सल्फोनामाइड या अँटीबायोटिक्सचे ॲक्शन त्या पॅथोजन्सवरती होत नाही. त्यामुळं मेटाबॉलिक बायपास हे जे मेकॅनिझम आहे किंवा या मेकॅनिझमच्या थ्रू देखील हे ड्रग रेजिस्टन्स होऊ शकतात त्या पॅथोजन्सच्या अगेन्स्ट. ओके, नेक्स्ट आहे ॲक्युमुलेशन ऑफ मेटाबोलाइट अँटागोनिस्टिक्स टू ड्रग्स. फॉर एक्झाम्पल न्यूमोकोकाय रेजिस्ट सल्फोनामाइड बाय ओव्हर प्रोडक्शन ऑफ पॅरामायनो बेन्झाइक ॲसिड. ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळे देखील काय होऊ शकतं, बाइंड होत नाहीत अँटीबायोटिक्स. तर हे एक ॲक्युमुलेशन ऑफ मेटाबोलाइट अँटागोनिस्टिक्स टू ड्रग्स. ओके, तर लास्टचं मेकॅनिझम आहे सम ऑर्गॅनिझम्स ओव्हर प्रोड्युसेस द टार्गेट विच प्रोव्हाइड्स रेजिस्टन्स. इट इज ऑल्सो नोन ॲज जीन ॲम्प्लिफिकेशन. जीन ॲम्प्लिफिकेशन देखील एक वन मोर मेकॅनिझम आहे फॉर द responsible for the drugs resistance. Okay, in this lectures we were studied that 7 multiple mechanisms regarding with drug resistance. First upon blocking blocking the drugs for transport or prevent the drugs for transport. This is a first mechanisms of drug resistance. Second one, by pumps the drugs out of the cells. This is a second. And third one is the alteration of the target site. Some fourth is inactivations or detoxification of drugs. Next, metabolic bypass. 6, accumulation of metabolite antagonistics to drugs. And 7, when some organisms or produces a target which provides resistance, it is also known as gene amplifications. Okay, I hope इथे लक्षात आलं असेल तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ड्रग रेजिस्टन्स. तर या लेक्चर्समध्ये आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण वॅक्सिन हा पॉईंट स्टार्ट करायचा आहे. तर सर्वांनी लेक्चर्स बघायचे आहेत. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारायचे. थँक्यू.